कोल्हापूर ही महाराष्ट्रातील एक समृद्ध सांस्कृतिक नगरी असून मराठी साहित्याच्या विश्वात तिचे योगदान अत्यंत मौल्यवान आहे. कोल्हापूरच्या मातीने अनेक ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार आणि विज्ञान लेखक घडवले आहेत, ज्यांनी ग्रामीण जीवन, सामाजिक मुद्दे, ऐतिहासिक कथा आणि विज्ञान कथा यावर आधारित साहित्य साकार केलं. मराठी साहित्यामध्ये वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत, विश्वास पाटील, ना. दो. महानोर, जयंत नारळीकर अशा अनेक मराठी साहित्यिकांनी मराठी भाषेत अत्यंत मौल्यवान योगदान दिलं आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा मराठी भाषा समिती व न्यू कॉलेज मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन न्यू कॉलेज कोल्हापूर येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉक्टर के. पाटील, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही. पाटील, जिल्हा मराठी भाषा समिती अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गुंडोपंत पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर एकनाथ पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष भाषणात जिल्हाधिकारी म्हणाले, मराठी भाषेचे अभिजातपण अधिक समृद्ध करण्यासाठी लवकरच कोल्हापूरमधील मराठी साहित्यातील बौद्धिक संपदेला आपण अजून पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या उपक्रमात डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी याबाबतचे नियोजन तयार करावे, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूरमधील जिल्हा ग्रंथालय शासकीय जागेवर उभारण्यासाठी व ते अधिक ग्रंथसंपन्न करण्यासाठी तातडीने गती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी संकल्प करण्याचे आवाहन केले. मराठी भाषेचे दूत म्हणून ओळख निर्माण करा, असे आवाहनही केले. कार्यक्रमातील प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा भाषेच्या समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. मराठी भाषेचे अभिजातपण टिकवून ठेवण्यासाठी वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत सारखे लेखक आत्ताच्या काळातही निर्माण व्हावेत, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर गुंडोपंत पाटील यांनी केले. उद्घाटन रोपाला पाणी देऊन झाले तर मान्यवरांचे स्वागत डॉक्टर व्ही. पाटील यांनी केले. आभार डॉक्टर एकनाथ पाटील यांनी मानले. सुरुवातीला कविवर्य सुरेश भट यांच्या मराठी अभिमान गीताचे गायन विद्यार्थ्यांमार्फत झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर एम. नायकवडी आणि प्राध्यापक डॉक्टर उमा गायकवाड यांनी केले. जिल्हा मराठी भाषा समितीमार्फत दिनांक 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये अभिजात मराठी भाषा विषयावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.